श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 37वा सर्ग वाचूया. श्रीराम वगैरेंचे वल्कले धारण करणे. सीतेने वल्कले धारण केल्यामुळे राण्यांचा व तेथील बायकांना खेद. गुरु वसिष्ठांचे कैकईला फटकारून सीतेच्या वल्कल धारणातील अनौचित्य सांगणे. प्रधानमंत्र्यांचे वरील बोलणे ऐकून विनयी श्रीरामांनी त्यावेळेस राजा दशरथास विनीत होऊन सांगितले, राजन, मी तर भोगांचा परित्याग केलेलाच आहे. मला जंगलातील कंदमुळावरच निर्वाह करायचा आहे. जर मी सर्व आसक्ती सोडलेली आहे तर मला सैन्याचं तरी काय प्रयोजन. जो गजराजाचं दान करून त्याच्या कमरेच्या दोरीवर मन ठेवतो, लोभानं त्याची इच्छा ठेवितो, तो काही बरोबर करीत नाही. कारण उत्तम हत्तीचा त्याग करणाऱ्या पुरुषास त्याच्याबद्दलची आसक्ती ठेवण्याची काय आवश्यकता आहे. सत्पुरुषात श्रेष्ठ महाराज, या प्रकारानं मला सैन्य घेऊन काय करायचं आहे. मी या सर्व वस्तू भरतास अर्पण करण्यास संमती देतो. मला तर माता कैकईच्या दासींनी वल्कल वस्त्र आणून द्यावीत. दासींनो, जा, कुदळ अथवा टोपली या दोन्ही वस्तू आणा. 14 वर्ष वनवासात राहण्यासाठी याच वस्तू उपयोगी येतील. कैकईचे लाज संकोच सोडलेलाच होता. ती स्वतः जाऊन वल्कले घेऊन आली आणि जनसमुदायासमोर श्रीरामांना म्हणाली, घे, हे नेस. पुरुषसिंह श्रीरामांनी कैकईच्या हातातून 2 वल्कले घेतली आणि आपली वस्त्रे उतरवून मुनींसारखी वस्त्रे धारण केली. या प्रकारे लक्ष्मणानेही आपल्या पित्यासमोरच दोन्ही सुंदर वस्त्रे उतरवून तपस्व्यांसारखी वस्त्रे धारण केली. त्यानंतर रेशमी वस्त्रे नेसणारी व केवळ धर्मावरच दृष्टी ठेवणारी सीता आपल्यासाठी वल्कल वस्त्रे आणलेली पाहून जाळ्याला बघून जशी हरिणी घाबरते तशीच घाबरली. ती कैकईच्या हातून 2 वस्त्रे घेऊन लज्जित झाली. तिला फारच दुःख झाले व तिच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यावेळेस तिने गंधर्व राजाप्रमाणे तेजस्वी पतीस विचारले, नाथ, वनवासी मुनी वल्कल कशी बरं बांधतात. असे म्हणून ती नेसण्यात असफल झाल्याने परत चुकत होती. ती जनकनंदिनी सीता लज्जित होऊन एक वल्कल गळ्यात घालून व एक हातात धरून चुपचाप उभी होती. तेव्हा धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीराम तिच्या जवळ जाऊन स्वतः आपल्या हातांनी तिच्या रेशमी वस्त्रांवर वल्कल वस्त्रे बांधू लागले. सीतेला वल्कले बांधताना श्रीरामांना पाहून राणीवासातील स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्या अतिशय खिन्न होऊन तेजस्वी श्रीरामांना म्हणाल्या, पुत्रा, मनस्विनी सीतेला वनवासाची आज्ञा दिलेली नाही. प्रभू, तू पित्याच्या आज्ञापालनासाठी जोवर निर्जन वनवासात असशील तोवर हिला पाहूनच आमचं जीवन सफल होऊ दे. मुला, तू लक्ष्मणाला वनवासात घेऊन जा, पण ही कल्याणी सीता तपस्वी मुनींप्रमाणे वनवासात जाण्यायोग्य नाही. पुत्रा, तूच आमची इच्छा सफल कर. भामिनी सीता इथंच राहू देत. तू तर नित्य धर्मपरायण आहेस, तेव्हा स्वतः इथं राहू इच्छित नाहीस. त्यांचे असे बोलणे ऐकून दशरथनंदन श्रीरामांनी सीतेला वल्कले नेसविली. पतीप्रमाणे शील स्वभावाच्या सीतेने वल्कल वस्त्रे धारण केल्यावर राजाचे गुरु वसिष्ठांच्या डोळ्यातून अश्रू भरून आले. ते सीतेला थांबवून कैकईस म्हणाले, मर्यादेचं उल्लंघन करून अधर्माकडेच पाऊल उचलणारी दुर्बुद्धी कैकई, तू केकय राजाच्या कुलास जिवंत कलंक आहेस. राजाला धोका देऊन तू अगदी कमाल केलीस. शीलाचाही परित्याग करणाऱ्या दुष्टे, देवी सीता वनवासात जाणार नाही. रामांसाठी असलेल्या राजसिंहासनावर ही बसेल. सर्व गृहस्थांची पत्नी त्यांचे अर्धे अंग असते. याचप्रमाणे सीतादेवी ही श्रीरामांचा आत्मा आहे. तेव्हा त्यांच्या जागी हीच राज्यपालन करील. जर विदेहनंदिनी सीता श्रीरामांबरोबर वनात जात असेल
तर आम्हीही तिच्याबरोबर जातो. हे सारे नगरच जाईल व अंतपुरातील रक्षकही जातील. आपल्या पत्नीसह श्रीरामचंद्र जिथे जातील तिथंच या राज्यातील सर्व नागरिक लोक धनदौलत आणि आवश्यक सामान घेऊन निघून जातील. भरत आणि शत्रुघ्नही वल्कल धारण करून वनात राहतील व तिथं राहून आपल्या मोठ्या भावाची श्रीरामांची सेवा करतील. मग तू वृक्षांसमवेत एकटी राहून या निर्जन पृथ्वीवर राज्य कर. तू मोठी दुराचारिणी आहेस, प्रजेचं अहित करते आहेस. लक्षात ठेव, श्रीराम जेथील राजा होणार नाहीत ते राज्य नाही राहणार, जंगल होऊन जाईल आणि श्रीराम जिथं राहतील ते वन एक स्वतंत्र राष्ट्र बनेल. जर भरत राजा दशरथाचे पुत्र असतील तर पित्यानं प्रसन्नतापूर्वक दिल्याशिवाय हे राज्य कदापिही घेणार नाहीत आणि तुझ्याबरोबर पुत्रासारखे वागण्यासाठी इथं बसण्याची इच्छाही करणार नाहीत. तू पृथ्वी सोडून आकाशात उडलीस तरीही आपल्या पितृकुलाचे आचार व्यवहार जाणणारे भरत त्याविरुद्ध काहीही करणार नाही. तू पुत्राचं चांगलं करण्याच्या दृष्टीने पण वास्तवात त्याचं अप्रियच केलं आहेस. कारण या जगात असा पुरुष नाही की जो श्रीरामांचा भक्त नाही. कैकेयी, तू आजच पाहशील की वनात जाताना श्रीरामांबरोबर पशु, सर्प, मृग व पक्षीही जात आहेत. बाकीच्यांची तर गोष्टच सोडा, पण वृक्षही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी उत्सुक आहेत. देवी सीता तुझी पुत्रवधू आहे. तिच्या शरीरावर वस्त्र बाजूला करून तू तिला घालण्यासाठी उत्तमोत्तम वस्त्र व अलंकार दे. तिला वल्कल वस्त्र देणं कधीही योग्य ठरणार नाही. असे म्हणून वसिष्ठांनी सीतेला वल्कल वस्त्रे नेसविण्यास हरकत घेतली. मग ते म्हणाले, कैकेयी राजकुमारी, तू एकट्या श्रीरामांसाठीच वनवासाचा वर मागितला आहेस, सीतेसाठी नाही. तेव्हा ही राजकुमारी वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन शृंगार धारण करून वनवासात श्रीरामांबरोबर निवास करील. राजकुमारी सीता मुख्य सेवक आणि स्वाऱ्यांबरोबर सर्व प्रकारची वस्त्र आणि आवश्यक उपकरणांनी संपन्न होऊन वनवासाची यात्रा करील. तू वर मागताना सीतेच्या वनवासाविषयी सांगितलं नव्हतंस. ब्राह्मण शिरोमणी, अप्रतिम प्रभावशाली राजगुरू महर्षी वसिष्ठ असे म्हणाल्यावरही सीता आपल्या प्रियतम पतीप्रमाणेच वेशभूषा धारण करण्याची इच्छा ठेवून त्या वल्कलांपासून अलग झाली नाही. इथे 37वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 38वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.